नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा. गर्दीचा आजार, शहर बेजार ही मालिका आपण सुरू केलेली आहे. त्याचे वेगवेगळे पैलू बघतो आहोत. मागच्या भागामध्ये आपण जी वाहनं आहेत, स्वतंत्र वाहनं आहेत आणि त्यांचे पार्किंग कसं करावं किंवा बाहेरून आलेली वाहनं शहराच्या बाहेरच्या भागात थांबून मग आतमध्ये येण्यासाठी वेगळी वाहनं वापरा, अशी कितीतरी पैलूंवरती चर्चा केली. शौनक, मला पण आज एक जरा थोडासा वेगळा ह्याला लागून असलेला प्रश्न, वेगळा यासाठी की त्याचा आता गांभीर्याने विचार होतो आहे. एरवी मेट्रो म्हणजे फक्त आपल्याला त्या मिले सूर मेरा तुम्हारा या डॉक्युमेंटरीमध्ये फक्त कलकत्त्याची दाखवल्या गेलेली होती आणि मुंबईची लोकल होती, मेट्रो नव्हती. ही दोन चित्र साधारणतः आमच्या लहानपणापासून आमच्या डोक्यात ठसलेली आहेत. पण आता मी जेव्हा हैदराबादला अशातच गेलेलो होतो आणि अगदी भर वस्तीमधून सुद्धा सुलतान बाजार ठिकाणांवरतून मेट्रो गेल्याच्या नंतर आजही त्या लोकांना आश्चर्य वाटतं की इतक्या आपल्या जिथं मुंगीलाही जायला वाव नव्हता त्या ठिकाणी तुम्ही वरतून मेट्रो नेली आणि गर्दीचा एक प्रश्न सोडवला. म्हणून मला त्या अनुषंगानं जो प्रश्न विचारायचा आहे, वैयक्तिक वाहनं, त्यांची पार्किंग, त्यांच्या समस्या, ह्या सगळ्याच्या थोडंसं पलीकडे जाऊन मुंबईनं जसं सिद्ध करून दाखवलं की लोकलचं नेटवर्क दिल्याच्या नंतर लोक वैयक्तिक वाहनं फारशी ठेवत नाहीत. तर मग असा मला प्रश्न विचारायचा आहे की वैयक्तिक वाहनांच्या जोडीला ते आणि त्यांचं नियमन आपण करूयात. पब्लिक ट्रान्सपोर्ट, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ह्याच्या बाबतीत तुमच्या टाउन प्लॅनिंग मध्ये कसा विचार केला गेलेला आहे, किंवा आत्ता सध्याच्या काळात भारतात, परदेशातलंही उदाहरणं जरूर सांग, भारतामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या संदर्भामध्ये काय आणि कसे मुद्दे, म्हणजे समस्या ज्या समोर येतात त्या पद्धतीनं त्याला उत्तर दिलं जात आहे. ह्या प्रश्नाचं विस्तृत उत्तर द्यायचं तर आपल्याला आधी भारतीय जनमानसाचा थोडंसं आढावा घ्यावा लागेल. भारतीय उपखंडामध्ये सगळीकडेच, म्हणजे अगदी लाहोरमध्ये सुद्धा ही स्थिती आहे. पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, भारत असे सगळे देश जर आपण एकत्र करून विचार केला तर आपल्याला 2 ते 3 प्रकारच्या उणीवा पब्लिक ट्रान्सपोर्ट या सेक्टरमध्ये दिसून येतात ठळकपणे, ज्या जगभरात नाही आहेत. पब्लिक ट्रान्सपोर्टवर रिलायबिलिटी असणारा जगातलं सगळ्यात मोठे भाग म्हणजे एक युरोप आहे आणि एक आता चीन, इमर्जिंग पॉवर. इथे सगळ्यात पहिली तर गोष्ट की लोकांना चालण्याची भयंकर सवय, अजून त्यांची चालण्याची सवय मोडू दिली नाही तिथल्या सरकारने. आपल्याकडे चालणं आणि सायकलिंग हे 2 महत्वाचे वाहतुकीची साधनं होती आपली, पण आता ती आपण हळूहळू विस्मृतीत जाऊन ती सोडून दिली. आता याचं उत्तर असं आहे की मुंबईचं डेन्सिफिकेशन ज्या पातळीला झाले तेवढ्या भयंकर डेन्सिफिकेशन पर्यंत बाकीची शहरं पोहोचू शकत नाहीत. मुंबई किंवा टोकियो हे जगात एखाद दुसरं असू शकतं, प्रत्येक खंडात एखाद दुसरं शहर त्या पातळीचं बनू शकतं. प्रत्येक शहर तेवढं डेन्सिफाय होऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही इमारती बाहेर निघालात की तिथंच तुम्हाला बस स्टँड मिळतंय, खाली उतरल्या आणि तिथे ती बस भरतीये आणि ती बस चालवायला मग महापालिकेला पण परवडतंय. हे फक्त मुंबई किंवा एखाद्या पुण्यामध्ये फार फार तर शक्य होईल, सगळीकडे होणार नाही. म्हणजे व्यावहारिक पातळीवरचा मुद्दा पण विचारात घ्यावा लागेल सार्वजनिक वाहतूक. त्यामुळे चालण्याची सवय आपल्याला पुन्हा एकदा आणावं लागेल. ह्याच्यात दुसरा मार्ग असा काढला युरोपने की चालायला तुम्हाला नको वाटतंय का, मग तुम्ही सायकलिंग चालू करा. म्हणजे तुम्ही तुमच्या घरातून सायकल घेऊन निघा, एखादा किलोमीटर परिसरात जिथे कुठे तुमचं पब्लिक ट्रान्सपोर्ट नेटवर्कला तुम्ही टच करता, जे कुठले असेल, सिटी बस असेल, मेट्रो असेल किंवा ट्राम वगैरे जे काही असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला सायकलचंही तिकीट काढता येतं आणि तुमचंही तिकीट काढता येतं. आणि मग ती सायकल सुद्धा लावण्यासाठी बसच्या आतमध्ये, ट्रामच्या आतमध्ये, मेट्रोच्या आतमध्ये एक स्टँड असतं. त्या स्टँडला तुमची सायकल अडकवून ठेवायची, तुम्ही पण बसायचं आणि जे तिथून पुन्हा बाहेर निघाल ती सायकल घेऊन पुन्हा तुम्ही तुमच्या गंतव्यस्थानापर्यंत जाऊ शकता. तर ह्यातली दुसरी अडचण ही येते की आपल्या अतिशय उष्ण वातावरणाच्या प्रदेशात असल्यामुळे आपण घामेजलेल्या अंगाने काही आपल्या ऑफिसेसमध्ये जाऊ शकत नाही. त्यामुळे तेही अंतर आपल्याला एखाद्या किलोमीटरपेक्षा जास्त ठेवता येत नाही. हा एक त्यातला अडचणीचा मुद्दा. आणि तिसरा अडचणीचा मुद्दा की भारतीय उपखंडामध्ये काय आहे ना, जनमानसाला काही ठराविक गोष्टी आपण सामूहिकरित्या ठरवून घेतलेत की असं असं झालं म्हणजे विकास झाला, असं असं झालं म्हणजे युद्ध जिंकलं. म्हणजे पाकिस्तानच्या बाबतीत म्हणलं जातं की त्यांची थोडीफार जमीन घेतल्याशिवाय त्यांना वाटत नाही भारत जिंकला म्हणून. मग तुम्ही बाकी कितीही पातळ्यांवर जिंकलात तरी त्याला काही अर्थ नाही, ते समजत राहतात की आम्हीच जिंकलो. तसं पब्लिक ट्रान्सपोर्टच्या बाबतीत म्हणायला गेलं तर आपल्याकडे असं की मेट्रो केली तरच आपल्याला असं वाटतं की पब्लिक ट्रान्सपोर्ट आपल्याकडे आलंय. दुसरा कुठलाही पर्याय दिला तरी आपल्याला असं वाटतच नाही. त्यामुळे मग ते मतं मिळत नाहीत आणि मग ते फिलिंग पुढे न गेल्यामुळे मग त्या मेट्रो सर्व्हिसला सोडून इतर कुठल्या पब्लिक ट्रान्झिट सर्व्हिसला तेवढा रायडरशिप मिळत नाही. रायडरशिप नाही मिळाली की मग ते
त्याचं म्हणजे गणित जुळत नाही, पैशाचं, व्यावहारिक गणित जुळत नाही, आणि मग ती प्रोजेक्ट व्हायबिलिटी खाली येते. याचं सगळ्यात छान ठळठळीत उदाहरण म्हणजे आपलं पुण्याचे BRTS सिस्टम. सर्वसाधारण गणित काय नगर रचनेतलं, की आधी एखादा परिसर खूप दूरचा सॅटेलाइट टाऊन म्हणतो आम्ही त्याला, एखाद्या उपग्रहासारखं ते दूरवर असणारं एक सेटलमेंट तयार होते. तिथून मूळ तुमच्या पब्लिक ट्रान्झिट नेटवर्क पर्यंत एक बसने त्याला एक फीडर रूट दिला जातो. त्या रूटने तुम्ही यायचं आणि मेन फीडर रूटमध्ये येऊन तुमच्या मुख्य धाग्यामध्ये येऊन मग तिथून मेट्रोनी वगैरे पुढे जायचं. आता ही बस जेव्हा हिची फ्रिक्वेन्सी वाढते मग तिचं BRT म्हणून तिला एक स्वतंत्र मार्गिका दिली जाते. BRT मध्ये अपेक्षित हे असतं की BRTच्या एखाद्या स्थानकावर तुम्ही उतरलात की BRTच्या बाहेर पडणाऱ्या सब आर्टरीज अशा बसेस यायला पाहिजेत. म्हणजे कॉलनीतून एक बस यावी, ती BRTच्या मुख्य स्थानकात आत यावी, तिथं मध्यभागी येऊन तुम्ही तिथल्या तिथेच त्या बसमध्ये चढावं आणि तिने सिग्नलला उजवीकडे डावीकडे वळून मुख्य BRTची लाईन सोडून बाहेर जावं. पुण्यासारख्या ठिकाणी हे आर्टरीचं नेटवर्क बनलं नाही. मुख्य फिडर लाईन चालू होत्या BRTच्या, पण त्यातून दुसरीकडे कुठे जाणं शक्य होईना आणि मग 4-4, 5-5 लेनचे हायवे त्याच्या बाजूला असल्यामुळं मग ते वृद्धांना, अपंगांना तेवढं क्रॉस करून येणं पण अशक्य होतं. त्या मधल्या आयलंड जे बेट बनलेले की जिथे तुम्ही बसेस चेंज करता ते अशक्य झाल्यामुळे BRT नेटवर्क फेल गेलं. ह्याच्यामध्ये आपल्या सिव्हिक सेन्सचा फार मोठा भाग आहे की BRTच्या मार्गिकांमध्ये गाड्या घुसवणं वगैरे, पण त्यावर आता नको बोलूया. याची प्रगती पुढची अशी होते की मग आता जेव्हा BRT भरायला लागेल तेव्हा तिथे ट्रॉली बसेस किंवा ट्राम किंवा लाईट रेल ज्याला म्हणलं जातं जगभरात, अशी सर्व्हिस चालू करावी. म्हणजे एका बसच्या ऐवजी एका मागे 1, 2 किंवा 3 बसेस. हे सक्सेसफुली करून दाखवले लाहोर आणि इस्लामाबाद महापालिकेने. तिथे मेट्रो बसेस चालतात, एका मागे 3 बसेस रन करतात, एकाच इंजिनवर 3ही चालतात आणि तिथे मध्ये अडथळे न आल्यामुळे ते एखाद्या ट्रॅक्टर ट्रॉली सारखी ती व्यवस्था काम करत राहते. तर तुम्हाला एकाच्या ऐवजी 3 बसेस एक सोबत मिळतात आणि ते काम चालतं. त्यालाच आपल्याकडे निओ मेट्रो नाव दिलं. नाशिकमध्ये तीच संकल्पना आणण्याचा प्रयत्न चालू आहे आता, की हे फक्त उड्डाणपुलावर टाका आणि मग आता निओ मेट्रो म्हणजे काय, मग उत्तर देताना म्हणाले टायर बेस्ड मेट्रो. आता फक्त त्याला बस म्हणायचं नाही. बस म्हणलं की लोकांना वाटत नाही की विकास झाला, म्हणून तिला टायर बेस्ड मेट्रो म्हणायचं. बरं, ह्या टायर बेस्ड मेट्रोमध्ये चीनमध्ये सुद्धा शान नावाच्या शहरामधला एक अतिशय सुंदर प्रयोग आहे. मेट्रोसाठी लागणारे उड्डाणपूल वगैरे बांधून ठेवायचे, फक्त रूळ आणि त्याच्या सिग्नलिंगची जी व्यवस्था असते ती खूप अवघड जाते. शिवाय ज्या शहरांमध्ये चढउतार खूप आहेत ना, म्हणजे आता पुणे असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, नाही म्हणलं तरी थोडे हिली टेरेन्स येतात मध्ये मध्ये, तर त्या मेट्रोला अचानक 3 डबे तुम्ही किती कर्वेचर मध्ये वर वळवू शकता ह्याला मर्यादा आहेत. अचानक ते वळण झेपत नाही मेट्रोला. अशा वेळेला तुम्ही मग हे टायर बेस्ड मेट्रो ज्याला म्हणतात, म्हणजे रांगेत आलेल्या 2 ते 3 सिटी बसेस, तर ह्या अशा वळायला वगैरे सोप्या पडतात आणि ह्याची जरा फ्लेक्झिबिलिटी वाढते. आता ह्या वाढणाऱ्या फ्लेक्झिबिलिटी मधला एक नवा प्रयोग नागपूरमध्ये सुरू आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की सध्या आपले जे मेट्रो सिस्टम्स भारतभर काम करतात, यातली दिल्लीतली एक लाईन सोडली तर बाकी सगळीकडे या 1000 मिलीमीटर रुंदीच्या ट्रॅकवर चालतात. याचं फिजिकल गणित असं आहे की फिजिक्समध्ये तुम्ही त्याची रुंदी कमी केली की गती वाढवता येते, ऍक्सेलरेशन जास्त ठेवता येतं आणि पटापट पुढच्या गंतव्य स्थानकापर्यंत पोहोचता येतं. पण जेवढी रुंदी कमी तितकी आतमधली संख्या कमी बसते. तर त्याचा स्वीट स्पॉट आहे 1000 मिलीमीटर. आपली सुवर्ण मध्य आपण ज्याला म्हणूयात, तो त्यांनी म्हणजे आपल्याकडे आधी अगदी नॅनो गेज होत्या, त्याच्यानंतर ब्रॉड गेज होत्या, ह्याच्यामधलं म्हणजे मिड गेज, तसं आपण म्हणूयात की एक मेट्रोसाठीचं तुम्ही एक असं त्याला स्टँडर्ड गेज नावाचं आहे, स्टँडर्ड सुवर्ण मध्य साधला, त्याच्यामधून गती पण मिळावी आणि लोकसंख्या पण त्याच्यामध्ये अकोमोडेट व्हावी. पण 1000 मिलीमीटरनी काय होतं की हे नेटवर्क पूर्णपणे बाकी अस्तित्वात असलेल्या भारतीय रेल्वे नेटवर्क पासून डिस्कनेक्टेड राहतं नेहमीच. कारण असं शक्य नाही की एखादी मेट्रो रेल्वे कुठेतरी लोकलच्या ट्रॅकवर उतरवून तिथून फिरवली. नागपूरमध्ये तो प्रयोग आता सुरू करण्याचा प्रयत्न चालू आहे की आपली मेट्रो रेल्वे सुद्धा 1220 म्हणजे रेग्युलर ब्रॉडगेज ज्याला आपण म्हणतो त्या प्रकारच्या रुंदीच्या ह्याच्यावरच ती पण मेट्रो चालवावी. फक्त आता त्यासाठी मग मेट्रोचे जे रोलिंग स्टॉक म्हणतात, म्हणजे जे डबे असतात, ते डबे त्या मापात कुठली कंपनी जगात बनवत नाही आणि भारताला ॲल्युमिनियम बेसवर बनवलेले डबे भारताला बनवता येत नाहीत अजूनही. ट्रेन 18च्या वेळेला खूप मोठा प्रयत्न तो झाला होता की वंदे भारत, जिला नंतर नामकरण झालं, बनत असताना तिचं नाव ट्रेन 18 होतं, की ती ॲल्युमिनियम सेक्शनच्या बेसवर बनवावी पूर्ण रेल्वे, म्हणजे मग तिचं वजन कमी होतं आणि ती खूप फास्ट गतीने पळते. पण त्याच्यासाठीची जी इन्व्हेस्टमेंट होती ती द्यायला भारत सरकारने नकार दिल्यामुळं मग ती ट्रेन 18ची ट्रेन 20 आधी झाली,
ट्रेन 20चं नाव नंतर वंदे भारत झालं आणि ती पुन्हा आपल्या रेग्युलर लोखंडी ढाच्यावरच बनवून आजही ती चालते. त्यामुळं आपल्याकडे ते तंत्रज्ञान आज उपलब्धच नाहीये की आपण ॲल्युमिनियम ढाच्यावर ते बनवायचं कसं, आणि जगात कुणीही ब्रॉडगेज मेट्रो रेल्वे बनवतच नाही, म्हणून तो प्रकल्प अडकलाय. नाहीतर संकल्पनेच्या पातळीला ते खूप खास होतं की तुम्ही नागपूरच्या आजूबाजूच्या सॅटेलाइट टाउन्समधून भारतीय रेल्वेच्या नेटवर्कवरूनच ती रेल्वे चालवायची. तिची फक्त नव्याने स्टेशन्स बाजूला बनवून दिली जातील, म्हणजे प्लॅटफॉर्मवर थांबण्यासाठी ती फक्त मुख्य रुळांवरून बाजूला येईल आणि नागपूर शहरात येता येता ती त्याच रुळावरून तुमच्या एखाद्या फ्लायओव्हरवर चढेल आणि मग त्या फ्लायओव्हरवरनं शहरभर फिरेल. अशा पद्धतीने ती रचना करणं अपेक्षित होतं. आता सध्या झालंय ते अस्तित्वात आलेलं मेट्रो नेटवर्क सुद्धा तिथलं ब्रॉडगेज मेट्रोचंच आहे. आता हे फक्त गोल फिरवून ह्याचं इंटिग्रेशन कसं होतं हे बघायचंय. तर भारतीय पब्लिक ट्रान्सपोर्टच्या समोरचा प्रश्न हाच आहे की अशा काही क्रिटिकल मोमेंट्सवर आपल्याकडे एकतर त्याची तांत्रिक सिद्धता आज उपलब्ध नाही. जिथे तांत्रिक सिद्धतेची गरज पडत नाही तिथं भारतीय समाजमन त्याला विकास मानायला तयार नाही. म्हणजे माझ्या परिसरात आज एकही सिटी बस येत नाही आणि जर दर 15 मिनिटाला सिटी बस यायला लागली तर तसं तर तो विकासच आहे, पण माझं मन मानत नाही की हा विकास झाला म्हणून. नाहीतर मग स्मार्ट सिटी मुव्हमेंटमध्ये 100 कोटी प्रत्येक शहराला मिळाले. आपण कल्पना केल्या की स्मार्ट सिटी म्हणजे काहीतरी ऍपवर बटन दाबलं की टॅक्सी माझ्या दारात येईल किंवा ऍपवर बटन दाबलं की रस्त्यावरचे खड्डे बुजवायला कार्य सुरू होईल वगैरे वगैरे. पण खरं तर त्यातून बहुतांश शहरांनी सिटी बसेसच खरेदी केल्या. एक मला थोडासा ह्याला जोडून मुद्दा की जो फारसा विचार केला जात नाही. आपण जसा मेट्रोचा किंवा ब्रॉडगेजच रेल्वे मेट्रोमध्ये कन्वर्ट करायचा असाही विचार केला. त्याच्यानंतर बसेसचा जो आहे त्याच्या बाबतीतही तू विवेचन चांगल्या पद्धतीनं केलं. मला एक छोटंसं असं विचारायचं, कदाचित हे कितपत व्हायबल आहे माहिती नाही. ह्या ज्या सगळ्या खाजगी सर्व्हिसेस उपलब्ध आहेत, ओला उबर सारखे किंवा हे जे ॲपवरती आहेत, आपण ह्यांना एनकरेज का नाही करत? वैयक्तिक वाहनाच्या पेक्षा व्यावसायिक पातळीवरची जी वाहनं आहेत, निश्चितच समजा त्यांची संख्या वाढली किंवा त्यांचं जरी नियमन केलं तरी वैयक्तिक वाहनावरची आपलं अवलंबित्व कमी होतं. तर आपण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये हे जे खाजगी जे सगळे वाहतूकदार आहेत त्यांना समाविष्ट करून घ्यावा असा का नाही विचार होत, किंवा त्याच्यामध्ये नेमकी अडचण काय आहे? अडचण काहीच नाहीये. तुम्ही म्हणता त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की त्यांचा समावेश झालेला आहे. आता मुद्दा काय माहिती का, त्यांचा समावेश होऊ शकतो फक्त सिटी बस नेटवर्कमध्ये. आणि आपण बघतो छत्रपती संभाजीनगरमध्ये खूप मोठ्या मोठ्या प्रायव्हेट कंपनी स्वतःच्या सिटी बस वापरतात. हा एक प्रकारे त्यातलाच प्रकार आहे. तुमच्या स्कूल बसेस पण प्रायव्हेटच असतात, हा त्यातलाच प्रकार आहे. रेल्वे नेटवर्क किंवा लूप ट्रान्झिट नेटवर्क, ज्याला हा तांत्रिक शब्द आहे, लूपमध्ये म्हणजे तुमच्याकडे एक आत जायला धागा असतो आणि एक बाहेर निघायला धागा असतो. तो सोडून तुम्हाला मग ती मार्गिका वापरतच राहावी लागते. त्याच्यामध्ये खासगी नेटवर्क ह्यासाठी इंटिग्रेट करता येत नाही, कारण त्याचं कंट्रोल एका ठिकाणून व्हायला पाहिजे. विमानांमध्ये खासगी आणू शकतो आपण, ते खासगीकरण केलेलं आहे. विमानतळही खासगी बांधू शकतो, तेही करतोय. बंदरं खासगी करू शकतो, तीही करतोय आपण. कोची सारख्या शहरामध्ये वॉटर मेट्रोचा प्रयोग आपण करतोय, तीही खासगीकरणाला धरून आपण त्या प्रकारचं काम सुद्धा करू शकतो. ह्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये आपण बसेसमध्ये खासगी नेटवर्क्स इन्सर्ट करू शकतो, ते करण्यासाठीचे प्रयत्न चालू आहेत. किंवा एका शहरापासून दुसऱ्या शहरापर्यंत तर आपलं, मला वाटतं भारत आज खासगी बसवरच रिलायबिलिटीवर काम करतोय, कारण सरकारी बस नेटवर्क तेवढे स्ट्रॉंग नाहीच आहेत. महाराष्ट्र किंवा दक्षिण भारतात काही ठिकाणी रिलायबल सर्व्हिस आहेत, उत्तर भारतात तर ते अस्तित्वातच नसल्यासारख्या स्थितीत आहेत. बाकी आपण रेल्वेमध्ये हे करू शकत नाही. ह्याचं एक कारण आहे की एखादी समजा रिलायन्सनी रेल्वे सुरू केली, उदाहरण धरूया पुण्यापासून संभाजीनगरपर्यंत, तर ती किती वाजता निघेल आणि कुठे पोहोचेल आणि मध्ये किती वाजता स्टॉपेजेस द्यायचे, हे अवघड आहे. फक्त दुरुस्ती एक छोटीशी अशी करतो, पूर्णच्या पूर्ण नेटवर्क म्हणून ते खासगीकडे द्यावा असं माझं म्हणणं नाही. माझं म्हणणं असं आहे की सध्याचं जे अस्तित्वात असलेलं जे काही पब्लिक ट्रान्सपोर्टचं स्वरूप असेल, भलं बुरं, त्याला जोडून वैयक्तिक पातळीवरच्या वाहनांच्या पेक्षा फक्त ही व्यावसायिक पातळीवरची वाहनं, म्हणजे तुम्हाला तुमच्या घरापासून त्या पॉइंट पर्यंत नेऊन सोडतोय. जसं 6 सीटर रिक्षा, त्याचे भले बुरे काही म्हणा, पण त्याने फार मोठ्या प्रमाणात ट्रान्सपोर्टचं काम केलं. किंवा त्याच्यानंतर आता जो पुढचा मला विषय घ्यायचा आहे तो पण त्याच्याशी निगडीत येतो की 2 गाव आहेत, एक मोठं शहर आहे त्याला जोडणारं गाव आहे, ह्यांना जोडणारं जे कनेक्शन आहे
हे पण सगळं आपल्याकडे 6 सीटरनी फार मोठ्या प्रमाणामध्ये कव्हर केलेलं आहे. होतं. कारण की इतकंच नाही तर कोणी रस्त्यामध्ये उभी आहे एखादी म्हातारी बाई, तिच्याजवळ काही सामान आहे तर तो तिच्या जवळपर्यंत ती गाडी नेऊ शकतो, त्यामुळे तिला सोपं जातं ते. बरोबर. एरवी टीका करताना किती करा की 6 सीटरमध्ये किती कोंबलेले असतात आणि ते वाटेल तसे चालवतात, हे ठीक आहे, टीका करणं वेगळी गोष्ट. व्यवहाराच्या पातळीवरती ह्या छोट्या वाहनांनी किंवा जसं लोडिंग रिक्षांनी गुड ट्रान्सपोर्टचा एक फार मोठा क्रांतीच केली, रस्ताच खुला करून टाकला. हो. त्या पद्धतीनं मला फक्त हे विचारायचं आहे की आहे ते पब्लिक ट्रान्सपोर्ट, त्याच्या बाबतीतल्या सुधारणा आणि ह्याची आपण चर्चा करत राहू, मार्ग काढत राहू, पण त्याला जोडून तुम्हाला जे वैयक्तिक वाहनं वापरणं कंपल्शन येतं किंवा भाग पडतं, त्याच्याऐवजी जर ही व्यावसायिक पातळीवरची वाहनं यांच्या बाबतीमध्ये जर आपल्याला काही करता आलं तर त्याला ते जोडून त्याचा फायदा होऊ शकेल. ह्याला अगदी चांगल्या पद्धतीचं उत्तर आहे. दक्षिण अमेरिकेतले काही देश जे आपण BRT मार्गिका म्हणतो ना, त्याच्यामध्ये टॅक्सी किंवा रिक्षा जे आपल्याकडे आहेत तर तशा पद्धतीच्या वाहनांना प्रवेश देतात, मुक्त प्रवेश देतात. फक्त त्याच्यात गिव्हन हे असतं की तुम्ही थांबू शकत नाही, मध्ये तुम्हाला कंटिन्यू गाडी चालू ठेवायला लागेल. तर तुम्ही त्या बस स्टँडवर गेलात आणि एखाद्या प्रवाशाला वाटलं की BRTच्या मार्गिकेतल्या मधल्या ज्या आयलंड जे बस स्टॉप असतात त्याच्यावर गेलात आणि एखाद्या प्रवाशाला वाटलं की बसनी जाण्याऐवजी मी ही टॅक्सीनी जाईन, तर ते जाऊ शकतात. अशा पद्धतीने परवानग्या आहेत. दुसरं असं की आपल्याकडे बरीचशी शहरं आहेत ना छोट्या आकाराची, ज्याला आपण 3rd tier सिटीज म्हणूया आता, की जे आता नगर बनायला लागलेत, खेडे राहिलेले नाहीत. नगरपालिका ही जी शहरं आहेत ना, ही लिनियर डेव्हलपमेंट आहेत. म्हणजे अगदी परभणी हे जरी शहर आपल्या दोघांचं इथे मूळ गाव असल्यामुळे त्याचं उदाहरण पुन्हा घेऊया. हे एका रस्त्याच्या दोन्ही बाजूला डावी उजवीकडे थोडे किलोमीटर आतमध्ये अशा पद्धतीने वसले. म्हणजे तुम्ही तो एक रस्ता घेतला आणि त्याला एक 15-20 किलोमीटरची मध्यभागी मार्गिका देऊन टाकली, तुमची 90-95% लोकसंख्या त्यावर आरामातच पब्लिक ट्रान्झिट म्हणून करू शकते. ह्याच्यावर असं काहीतरी करता येईल की BRT सारखी मार्गिका बनवणं, पण त्यातलं वाहनांचं संचालन सरकारने स्वतःकडे न ठेवणं. तिथून फक्त आणि फक्त आपल्या अस्तित्वात असणारे रिक्षा म्हणा किंवा हे म्हणा यांचे पाथवे तयार करून द्यायचे आणि त्यांचं काहीतरी फक्त एक दरपत्रक ठरवून द्यायचं की इथून पुढच्या स्थानकापर्यंत जाण्यासाठी इतके रुपये घेऊ शकतो. आम्ही नेहमी म्हणतो की जेव्हा बाजारपेठ खुली असती तेव्हा ते स्पर्धेमध्ये त्या गोष्टी होत राहतात. अगदी ह्याच्याच अनुषंगाचा थोडासा पुढचा मुद्दा आपण शेवटाला घेऊयात. मुख्य एक शहर आहे आणि त्याच्या आजूबाजूची गावं आहे, यांच्यामध्ये ज्या पद्धतीची ट्रान्सपोर्ट व्यवस्था करायची आहे ती कशी आपल्याला करता येऊ शकेल. म्हणजे अगदी बऱ्याचदा तर असं आढळलेलं आहे की एक रेल्वेचं स्टेशन आहे इथंच छत्रपती संभाजीनगरला, मुकुंदवाडी आणि अजून पलीकडे करमाळ, बदनापूर पर्यंत पण जायला हरकत नाही, किंवा अजून इकडे लासूर पर्यंत जायला हरकत नाही, रोटेगाव पर्यंत. म्हणजे हेच शहर असं आहे की याच्या ठिकाणी डाव्या आणि उजव्या बाजूला दोन्हीकडे 3-3 स्टेशन असे आहेत की जे जवळपास ह्या शहराचा भागच आहेत. तर मग असं बेंगलोरमध्ये पण असं आहे, असं तुम्हाला कितीतरी ठिकाणी आढळेल. जसं आपण तुम्ही मेट्रोचा विचार कराल तसं एक्झिस्टिंग ज्या रेल्वे लाईन्स आहेत सध्याच्या ज्या आहेत वगैरे त्याचा वापर करून घेऊन म्हणा, किंवा जे रस्ते आहेत सध्याचं मुख्य शहर आणि त्याच्या आजूबाजूचं एखादं मोठं गाव किंवा एखादी नगरपालिका सुद्धा यांच्या आपसातलं हे म्हणा, याच्या संदर्भामध्ये आपल्याला सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कसा विचार करता येऊ शकेल. भारतीय रेल्वेच्या बाबतीत दुर्दैवाने असं झालं की मुंबईमध्ये जी ती उपनगरीय वाहतूक व्यवस्था संचालित करतात ती साधारणपणे 58% तोट्यात चालते. आणि तो एक अनुभव आहे, दिल्लीतला अनुभव आहे, कलकत्त्यामध्ये चालते आणि चेन्नईमध्ये सुद्धा अशा पद्धतीने उपनगरीय सेवांचं संचालन होतं. हैदराबादच्या भागामध्ये काही भागांमध्ये होतं, भारतीय रेल्वेकडून स्वतः होतं. या सगळ्या सेवा इतक्या जास्त तोट्यामध्ये चालतात. शिवाय बाकी ठिकाणी त्यांना जे मुख्य मार्गिका आहेत त्या मालवाहतूकच फक्त प्रॉफिट मिळवून देतात, पॅसेंजर वाहतूक देत नाहीत. त्यामुळं पॉलिसी पातळीला रेल्वे बोर्डाने हा विषय कधीही गांभीर्याने घेतलाच नाही की आम्ही शहरांतर्गत स्थानकांच्या दरम्यान उपनगरीय वाहतूक सेवा बहाल करू आणि त्या मार्गे आपण काहीतरी त्यातून उत्पन्न घेऊ वगैरे वगैरे. आता याचं कारण हे आहे की खरं तर तुम्ही ॲज अ होल शहर म्हणून बघाल ना तर रस्ते आणि त्याच्या मेंटेनन्सवर जो खर्च जातो तोच खर्च जर भारतीय रेल्वेला कॉम्पन्सेशन म्हणून दिला तर ही उपनगरीय वाहतूक सेवा प्रॉफिटेबल होऊ शकते. पण इंटर डिपार्टमेंटल बजेट अलोकेशन्स भारतामध्ये त्या पद्धतीने काम करत नाहीत. रादर ते पूर्ण जगात कुठल्याही लोकशाही व्यवस्थेमध्ये तशा पद्धतीने काम करणं अवघडच आहे, त्यामुळे त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही. पण जो तुमचा प्रश्न आहे की थोड्याशा दूरच्या नागरी वस्त्यांपासून मुख्य शहरापर्यंत येण्यासाठी
वाहतूक करायचं? व्यवस्था काय करायची ह्याचं उत्तर आपल्याला दिल्ली देत आहे. दिल्ली ते मेरठ RRTS रिजनल रेल ट्रान्सपोर्ट सर्व्हिस किंवा रॅपिड रेल ट्रान्सपोर्ट सर्व्हिस अशा दोन्हीचा शॉर्ट फॉर्म एकच हो, होतं. हो, हो. ही एक आता बहाल झालेली सेवा आहे. ती 180 किलोमीटर प्रति तास वेगाने धावते. ती भारतातली सध्या सगळ्यात जास्त वेग धारण करू शकणारी सेवा आहे. ती मेरठच्या मध्यभागातनं सुरू होते. मेरठच्या एका मेट्रो स्टेशन मधनं सुरू होते. तिथून सुरू होऊन ती दिल्लीमध्ये येते. दिल्लीमध्ये तिला 2 ते 3 ठिकाणी थांबेत. मेरठमध्ये 2 ते 3 ठिकाणी थांबेत. मधल्या भागामध्ये ती 180 ची गती घेऊन ते धावत असते. तर हा एक प्रकार आहे की म्हणजे तुम्ही मेट्रोच इमॅजिन करा, पण जसं मुंबईमध्ये फास्ट लोकल स्लो लोकल प्रकार आहे तसाच हा प्रकार आहे की तुम्ही एक 8-10 स्टेशन मेट्रोचे स्किप करून सरळ पुढच्या स्टेशनवर उडी मारताय आणि मधल्या भागामध्ये तुम्ही खूप फास्ट गतीने जाताय. तर टप्प्याटप्प्याने ह्या प्रकारच्या रेल्वे सुविधा सुद्धा इन्स्टॉल केल्या जातात. पुण्यापासून नाशिकपर्यंत जाणारा जो एलिव्हेटेड कॉरिडॉर आता रेल्वेचा नवा बनणार आहे तो सुद्धा ह्या पद्धतीतच बनणार आहे. तो सुद्धा भारतीय रेल्वेपासून दूर आहे. पुन्हा एकदा तो 1000 मिलीमीटरच्या स्टँडर्ड गेजवरच बनणार आहे, मेट्रो सारखाच. आणि RRTSच म्हणू शकता. त्याला सुद्धा 180 किलोमीटर प्रति तासाचीच गती असणार आहे. आणि अपेक्षित हे आहे की हेच ट्रँग्युलेशन नेटवर्क पुन्हा नाशिकपासून मुंबईकडे, पुण्यापासून मुंबईकडे, नाशिकपासून छत्रपती संभाजीनगरकडे शेवटच्या टप्प्यात आणि छत्रपती संभाजीनगरकडनं पुण्याकडे अशा पद्धतीने हे सगळं 5 दिशांमध्ये हे कडं विणल्या जाईल. फक्त आता ह्याच्या डेव्हलपमेंटची गती जी आहे ही भयंकरच स्लो पद्धतीने भारतामध्ये चालते. तर त्याला फक्त कुठेतरी थोडी गती यायला पाहिजे. अशा पद्धतीने हे काम. एक समारोपाचा मला जसं आपण रेल्वेचा विचार करतो तसं फक्त रस्त्याचा कसा विचार करता येऊ शकेल? म्हणजे सध्या जे एक्झिस्टिंग आपण रस्त्यावरून जी वाहतूक करतो त्याच्यातली खाजगी वाहतूक बाजूला ठेवूयात आपण. सार्वजनिक वाहतुकीची मध्ये मुख्य शहर आणि त्याला जोडणारी गावं, जसं आपण रेल्वेचा विचार करतो, मेट्रोचा विचार करतो, तसं आपल्याला रस्त्याचा कसा विचार करता येऊ शकेल की जेणेकरून म्हणजे सर्व्हिस रोड वेगळे देता येतील का? किंवा मध्य भागातून पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी म्हणून जसं पुण्याला एक छोटासा प्रयोग झालेला होता ते काही वेगळं देता येऊ शकेल का? ठरवून पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी म्हणून असं मुख्य शहर आणि त्याच्या आजूबाजूची गावं यांच्यासाठीचं असं काही करता येऊ शकेल का? जसं छत्रपती संभाजीनगरचं उदाहरण आपण घेऊयात की या ठिकाणाहून जळगावपर्यंत जायच्या रस्त्यावरती किंवा या ठिकाणाहून नगरकडे जायच्या रस्त्यावरती अशा पद्धतीनं आपल्याला काही विचार करता येऊ शकेल का? रस्ते हे प्रायमरीली जिथे कमी डेन्सिटी असते आणि कमी लोकसंख्येला त्यांचा वापर करायचा असतो तिथेच अगदी प्रिफरेबल मोड ऑफ ट्रान्सपोर्ट म्हणून वापरता येतं. जास्त लोकसंख्या वाढली की हळूहळू करत तुम्हाला टप्प्याटप्प्याने त्याचं अपग्रेडेशन करावंच लागतं. रेल्वे हाच जगातला अंतिम पर्याय आहे. अमेरिका रेल्वेकडे गेली नाही. अमेरिकन अर्थव्यवस्था आज कोलमडण्याच्या स्थितीत आहे. युरोप रेल्वेकडे गेला. मागची किमान 300-400 वर्ष युरोप एका स्टेबल इकॉनॉमिक पोझिशनवरनं लढतोय. चीन रेल्वेच्या दिशेने स्वतःला डेव्हलप करत गेला. अमेरिकेपेक्षा खूप कमी खर्चामध्ये चीनची अर्थव्यवस्था आज खूप तगड्या स्थितीत आहे. तुम्ही कितीही एअरपोर्ट्सकडे जाऊ शकता, तुम्ही कितीही मोठे मोठे रस्ते बांधू शकता, कितीही मार्गिका वाढवल्या तरी रेल्वेला पर्याय नाही. एक रेल्वेची मार्गिका ही हजारो रस्त्यांच्या इतकं काम ओढून नेऊ शकते. म्हणजे मग सार्वजनिक वाहतुकीचा विचार छोट्या म्हणा मोठ्या प्रमाणात करायचा असेल तरी तुम्हाला रेल्वे हा जास्त व्यवहारी आणि जास्त काय पर्यावरणपूरक पण म्हणूया आपण, कारण की आता विद्युतीकरण झालेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये. खूप चांगले मुद्दे समोर आले ह्या चर्चेमधून. तुम्ही पण सुचवा अजून काही विषय, शहरातल्या सार्वजनिक वाहतूक असो, सार्वजनिक बांधकामं असो किंवा सार्वजनिक गृह प्रकल्प असो, या सगळ्याच्या बाबतीमध्ये सरकारी हस्तक्षेपातले असो किंवा शिवायच्या असो, बऱ्याच गोष्टींच्या वरती आपण चर्चा करतो आहोत. असे वेगवेगळे मुद्दे आपण चर्चेत आणूयात. इथेच थांबूयात. सगळ्यांना नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज. Analyzer News.